यंदा उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टीचा हंगाम बराच लांबलाय। अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये नुकतीच बर्फवृष्टी झाली। या बर्फवृष्टीनंतर अनेक शहरांमधलं नेमकं वातावरण काय आहे ते पाहूया। बर्फानं आच्छादलेली झाडं, रस्ते आणि घरं म्हणजे सगळा परिसरच बर्फमय झालाय। हे कोणत्या परदेशातलं नाही, तर हे दृश्य आहे हिमाचल प्रदेशातली। हिमाचल प्रदेशातील उंच पर्वतांवर रात्रीपासून बर्फवृष्टी आणि खालच्या भागात पाऊस सुरू आहे। शिमला आणि मनालीसह राज्यातील अनेक भागांमध्ये या हिवाळ्यातील पहिली बर्फवृष्टी झाली। या बर्फवृष्टीनंतर रस्त्यांवर घसरण वाढल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। नारकंडा इथेही राष्ट्रीय महामार्गावर बर्फवृष्टीनं वाहतूक मंदावली होती। अशा परिस्थितीत लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय, पण तरीही पर्यटक काही शिमल्याकडे पाठ फिरवताना दिसत नाहीयेत। उलट पर्यटक आपले स्वप्नवत अनुभव घेताना दिसतायत। प्लान करके आए थे कि ये जर्नी लेना है ट्रेन से, जो करीब वो फॉरेन में जैसे ट्रेन जर्नीज नहीं होती है स्विट्जरलैंड में, वैसे वाले जर्नी फील करने की। और ये परफेक्ट वैसा है, उससे भी खूबसूरत है। पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमध्येही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे। बर्फवृष्टीमुळे काश्मीरचं सौंदर्य अजूनच खुलून निघालंय। पण या बर्फवृष्टीमुळे श्रीनगरमधील पारा खाली उतरला असून 0 ते उणे 3.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर गुलमर्ग इथे उणे 9.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय। श्रीनगरमध्ये आज 6 इंच बर्फवृष्टी झाली। पहलगाममध्ये 3 इंच, गंडेरबाल इथं 6 इंच, बडगाम इथं 5 इंच, बंदीपुरामध्ये 5 इंच, बारामुल्लात 6 इंच, शिपियनमध्ये 3 इंच आणि अनंतनाग इथं 1 इंच बर्फवृष्टी झाली आहे। याशिवाय गुलमर्ग इथे सुद्धा मोठी बर्फवृष्टी झाल्याचं वृत्त आहे। पर्वतीय भागात होणारी बर्फवृष्टी ही 2 दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे। वैष्णोदेवीला आलेल्या पर्यटकांचाही यामुळे हिरमोड झालाय, कारण या बर्फवृष्टीमुळे वैष्णोदेवीच्या यात्रेला स्थगिती देण्यात आली आहे। लेह लडाखमध्येही चांगलीच बर्फवृष्टी झाली आहे। यामुळे सर्वत्र बर्फच बर्फ दिसतोय। रस्त्यांवरही फुटभर उंच बर्फाची चादर अंथरली गेली आहे। याचसोबत या बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय। छोटासा ब्रेक नंतर महत्त्वाचे अपडेट्स